नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्रसंदे या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ठाणे पश्चिमेला चिंदणी कोळीवाडा म्हणून गाव आहे. ह्या गावामधील एका स्वामी भक्ताची आपण गोष्ट ऐकणार आहोत. गुलाम नाखवा या नावाची कोळी समाजातली एक व्यक्ती या गावात राहत होती. त्यांना एक लहान मुलगा होता 8-9 वर्षाचा आणि परिस्थिती फार गरीब परिस्थिती होती. मासेमारी करून त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. हा लहान मुलाचं नाव पांडू होतं आणि पांडू 1831 साली पांडूचा जन्म झाला होता. आता पांडू लहानपणापासूनच खूपच देवभक्त होता. म्हणजे त्याला दुसरा खेळच नव्हता. पांडू सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत देवाचं नाव कीर्तन ह्याच्यामध्येच तो मग्न असायचा. सकाळी उठल्यावर देवपूजा वगैरे झाली की तो आपल्या वडिलांबरोबर मासेमारीला जायचा. मासेमारी करून आला की परत दुपारी तो मग आपल्या आजूबाजूच्या सगळ्या मुलांना गोळा करायचा आणि त्यांच्याबरोबर खेळायचा म्हणजे त्यांनाही तो भजन कीर्तन नामस्मरणाला करायला लावायचा. हे पाहून कधी त्यांच्या वडिलांना त्याची भीती वाटायची. म्हणजे पांडूला दुसरा खेळच येत नव्हता. देवपूजा देवभक्ती हाच त्याचा खेळ होता. अशीच काही वर्ष गेली आणि त्या काळामध्ये पांडू नाव चालवण्यामध्ये म्हणजे पडाव चालवण्यामध्ये अगदी निपुण झाला होता आणि त्याच्यामुळे तो खलाशांचा तो प्रमुख झाला. आता जसजशी वर्ष होत गेली, पांडू वाढत गेला, जसा मोठा होत गेला तसं त्यांच्या वडिलांना पांडूची भीती वाटायला लागली. कारण पांडू खूपच विरक्त होत चालला होता. आणि मग पांडूच्या वडिलांनी ठरवलं की आता पांडूला जर ह्याच्यातनं बाहेर काढायचं असेल तर आपल्याला ह्याला संसारामध्ये रमवला पाहिजे, म्हणजे ह्याचं लग्न केलं पाहिजे. परंतु पांडूला लग्न करायचं नव्हतं. पण त्याच्या वडिलांनी मात्र हट्ट धरला आणि पांडू जेव्हा 20 वर्षाचा होता तेव्हा 1851 साली पांडूचं लग्न करण्यात आलं. पांडूच्या मनाच्या विरुद्ध लग्न झालं होतं, पण वडिलांच्या सांगण्यामुळे त्यांनी हे लग्न केलं. आणि नियतीने पांडूच्या बाबतीत काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. लग्न झालं आणि 1 वर्षाच्या आतमध्येच पांडूची जे पत्नी होत्या त्यांचं निधन झालं. आता मात्र पांडू अगदीच विरक्त झाला. म्हणजे ही जी घटना घडली त्याच्यानंतर पांडू अगदी शांत आणि खूप विरक्त झाला. म्हणजे देवभक्ती आणि आपला व्यवसाय याच्या पलीकडे तो काहीच त्याला माहीत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आता त्याच्या वडिलांना भीती वाटायला लागली की आता पांडूचं पुढे होणार काय. आणि ह्याच परिस्थितीमध्ये पांडूने असा विचार केला की आपण आपल्या वडिलांना, म्हणजे हा विचार थोडा पांडूच्या मनात जो आला तो थोडा वेगळा विचार होता, विचित्र विचार होता. त्यांनी मनात असं विचार आला की आपण आपल्या वडिलांना दुसरं लग्न करायला सांगूया. पांडूला आई नव्हती आणि मग त्यांनी आपल्या मनातला विचार त्यांनी आपल्या वडिलांना सांगितला की बाबा तुम्ही दुसरं लग्न करा. आणि त्यांनी आपल्या वडिलांना मात्र दुसरं लग्न करायला भाग पाडलं आणि गुलाम नाखवा यांनी दुसरं लग्न केलं. असेच काही दिवस गेले. आता पांडू काही प्रवाशांना घेऊन भाईंदरवरून त्याला पनवेलला जायचं होतं. प्रवाशांना घेऊन तो पडावामध्ये त्यांनी प्रवाशांना घेतलं आणि तो पनवेलच्या दिशेने निघाला. आणि ज्या दिवशी निघाला होता त्या दिवशी आकाश अगदी निरभ्र होतं, छान वातावरण होतं. पण काही अंतरावर त्याची पांडूची जेव्हा पडाव काही अंतरावर गेली आणि इतक्यात हे जे छान वातावरण होतं त्याचं रूपांतर अगदी वादळात निर्माण झालं. वादळाला सुरुवात झाली आणि आकाश अगदी काळ्या ढगांनी भरलं. जोरात वारा सुटला आणि इतक्या जोराचा पाऊस पडला की यांची जी पडाव होती ती समुद्रामध्ये हेलकावे घेऊ लागली. लोक ओरडायला लागली आणि आता काही खैर नाही, आता आपण मरणार. या स्थितीमध्ये लोक अगदीच घाबरले होते. पांडू मात्र अगदी स्थितप्रज्ञ होता. तो आपल्या प्रवाशांना समजावत होता काही नाही होणार, थांबा, घाबरू नका, आपण वाचू, आपण प्रयत्न करूया, असं ते लोकांना समजवण्याचं चालू होते. आणि इतक्यात अचानक पांडूने स्वामींना हाक मारली.
स्वामी म्हणजे पांडू हे प्रत्यक्षात अक्कलकोटला कधी गेलेले नव्हते, परंतु अक्कलकोटचे स्वामी त्यांचं नाव त्यांनी ऐकलं होतं, ते स्वामी आहेत हे त्यांना माहिती होतं. आणि त्यांनी स्वामींना हाक मारली, स्वामी नारायण आम्हाला वाचवा, आम्ही या संकटात आहोत, आम्हाला वाचवा. आणि त्यांनी असं वचन हे केलं की असं म्हणाला की जर आम्हाला तुम्ही याच्यातनं वाचवलात तर मी तुमच्या सेवेशिवाय दुसरं काहीही करणार नाही. आणि अचानक असा चमत्कार झाला की काही वेळातच जे वादळ होतं ते शमलं, शांत झालं. हळूहळू पांडूची बोट किनाऱ्याला लागली. आता पांडू म्हणजे आता पांडू नव्हता, त्याला लोक पांडू बुवा म्हणायचे, कारण देवभक्ती वगैरे ह्याच्यामध्येच तो मग्न असायचा, म्हणून पांडूचा पांडू बुवा झाला होता. तर पांडू बुवांनी काय केलं, पांडू बुवा किनाऱ्याला बोट लागल्यानंतर सगळ्या प्रवाशांनी देवाचे आभार मानले, पांडूचेही आभार मानले आणि आपापल्या घरी निघून गेले. पांडू मात्र घरी न जाता थेट अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला गेल्यानंतर जेव्हा ते स्वामींच्या पुढ्यात उभे राहिले तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, काय रे, कोळी असून वादळाला घाबरतोस, समुद्राला घाबरतोस, तुला अजून पुष्कळ वादळांना तोंड द्यायचे, पुष्कळ वादळांना तुला तोंड द्यायचे. परंतु त्यावेळेला मात्र पांडूला त्या स्वामींच्या बोलण्याचा अर्थ काही समजला नाही. पांडू आणि ज्या वेळेला पांडूची बोट पडाव ज्या वेळेला समुद्रात बुडत होती त्याच वेळेला इथे स्वामी दोन्ही हात वर करून काहीतरी जड वस्तू आपण उचलतोय या आविर्भावामध्ये आपले दोन्ही हात वर करून मोठमोठ्याने ओरडत होते, अरे वाचवा वाचवा, त्या पांडूला वाचवा, हा पांडू समुद्रात बुडतोय, त्याला वाचवा, असं म्हणत होते. ते जे स्वामी बोलत होते ते आता पांडू इथे अक्कलकोटला आल्यानंतर मग लोकांना त्याचा संदर्भ लागला की स्वामी असे का बोलत होते, म्हणजे स्वामींनी पांडुबुवांना वाचवलं होतं. काही दिवस पांडुबुवा अक्कलकोटला राहिले आणि मग ते चंदणी गावामध्ये परत निघून आले. तिथे आले खरे, परंतु त्यांचं अक्कलकोटला येणं जाणं वरचेवर सुरू झालं. आणि एकदा मग त्यांनी ठरवलं की आपण आता आपल्या आईवडिलांना सुद्धा अक्कलकोटला घेऊन जायचं. आणि ते आपल्या आईवडिलांना अक्कलकोटला घेऊन गेले. जाताना मात्र पांडूने एक विचार केला होता की जाताना आपण भगवे वस्त्र घेऊन जायचे, ते वस्त्र जिथे स्वामी बसतात तिथे त्यांच्या बाजूला ठेवायचे आणि स्वामींनी आपल्याला ते वस्त्र, भगवे वस्त्र द्यायचे, प्रसाद म्हणून द्यायचे, असा त्यांनी मनोमनी विचार केला होता. आणि त्यांनी तसंच केलं. तिथे गेल्यानंतर अक्कलकोटला त्यांनी ते भगवे वस्त्र स्वामींच्या बाजूला ठेवले, जिथे स्वामी बसायचे तिथे ठेवले आणि तिथे बसून राहिले. थोड्या वेळाने स्वामी आले. ब्रह्मांड नायक स्वामी, चराचरामध्ये त्यांचं वास्तव्य असतं, त्यांना ही गोष्ट नक्कीच समजलेली होती. ते आले, स्वामी आले, तिथे बसल्यानंतर त्यांनी ती वस्त्र घेतली आणि पांडुबुवांना दिली आणि म्हणाले, हे घे, आनंद हो, आनंद भारती हो, असे म्हणाले. आणि तेव्हापासनं पांडुबुवांचं नाव आनंद भारती महाराज, पांडुबुवा हे आनंद भारती महाराज झाले. तिकडे काही दिवस अक्कलकोटला आनंद भारती महाराज राहिले आणि नंतर मग ते परत आपल्या गावी यायला निघाले. पण त्यापूर्वी स्वामींनी आनंद भारती महाराजांना सांगितलं की आता तू निघालायस, पण मुंबईला गेल्यानंतर तू स्वामी सुतांना जाऊन भेट. आणि आनंद भारती महाराजांनी तसंच केलं. जेव्हा ते आले तेव्हा ते स्वामी सुतांना भेटायला गेले. स्वामी सुतांना ते भेटले. स्वामी सुतांचा अधिकारी तसा खूप मोठा आहे, खूप मोठी अधिकारी व्यक्ती आहे स्वामी सूत. जेव्हा काही मुंबईतली स्वामी भक्त जे होते ते अक्कलकोटला जायचे तेव्हा स्वामी त्यांना जे काही सांगायचे आणि तुम्ही स्वामी सुतांना जाऊन भेटा म्हणून त्यांना सांगायचे. आणि ज्यावेळेस ते भक्त स्वामी सुतांकडे यायचे तेव्हा स्वामी सूत त्यांना स्वामी जे काही बोललेले होते ते भक्त त्यांना स्वामी सुतांना सांगायच्या अगोदरच स्वामी सूत त्यांना ते सांगत होते. म्हणजे इतका मोठा स्वामी सुतांचा अधिकार होता, ते पूर्णपणे स्वामीमयच झाले होते. आता इथे आनंद भारती महाराज काही दिवस स्वामी सुतांकडे राहिले आणि काही दिवसानंतर त्यांना दृष्टांत झाला स्वामींचा की आता तू आपल्या घरी निघून जा, म्हणून आपल्या गावी जा. आणि मग त्यांनी आनंद भारती महाराजांनी स्वामी सुतांना सांगितलं आता मी माझ्या गावी जातो म्हणून. त्यावेळेला जातेवेळी स्वामी सुतांनी त्यांना स्वामींच्या पादुका दिल्या. त्या घेऊन आपले आनंद भारती महाराज चंदणी गावाला परत आले. आल्यानंतर तिथे त्यांनी एक छोटीशी
झोपडी बांधली आणि तिथे ते राहू लागले. तिकडे एक ठाण्याला एक कौपनेश्वराचं शंकराचं देऊळ आहे ठाण्याला. त्या देवळामध्ये जाऊन ते तिथे बसायचे, तिथे ग्रंथ वाचायचे, नामस्मरण करायचे, असा त्यांचा छंद होता. तिथली काही लोकं होती ते मात्र त्यांची थट्टा करायचे, मस्करी करायचे. पण असेच काही काळ गेल्यानंतर मात्र जी लोकं थट्टा मस्करी करायचे त्यांना त्यांचं महात्म्य कळायला लागलं. म्हणजे आनंद भारती महाराज कोण आहेत हे त्यांना जेव्हा समजलं तेव्हा हीच लोकं मग त्यांना त्यांच्या पाया पडू लागली. असेच काही दिवस गेल्यानंतर, काही वर्ष गेल्यानंतर 1878 साली स्वामींनी जेव्हा देह ठेवला, स्वामी समाधीस्थ झाले, त्यावेळेला जेव्हा आनंद भारती महाराजांना समजलं तेव्हा आनंद भारती महाराज अक्कलकोटला गेले. तिकडे ते 6 ते 7 महिने वटवृक्षाखाली राहिले आणि नंतर परत आपल्या गावी आले, ठाण्याला चंदडी गावी आले. आणि 1879 साली त्यांनी दत्तगुरूंची मूर्ती आणि शीतलादेवींची मूर्ती या दोन देवांची स्थापना केली आणि तिथे दत्त मंदिर बांधलं. आजही ते दत्त मंदिर ह्या गावी म्हणजे चंदडी गावी, चंदडी कोळीवाड्यामध्ये आहे. आता तो कोळीवाडा राहिलाच नाही तसा, आजूबाजूला सगळं म्हणजे ठाणे स्टेशनच्या जवळच आहे, त्याच्यामुळे आजूबाजूचं वातावरण अगदी गजबजलेलं आहे. पण देऊळ मात्र अगदी जुनं, म्हणजे जसं पूर्वी बांधलं होतं तसंच्या तसं ते आहे. लाकडी बांधकाम, लाकडी माळा वगैरे खूप छान आहे देऊळ. आणि असेच काही दिवस जात होते. आता त्यांचे आनंद भारती महाराजांचे भक्तगणसुद्धा वाढले होते. त्यांना उत्तन हे गाव आहे, उत्तनला त्यांना त्यांच्या काही भक्तांनी बोलावलं होतं. आनंद भारती महाराज उत्तनला जायला निघाले आणि तिथे भाईंदरच्या खाडीवर जेव्हा तिथे उभे होते त्यावेळेला भरती होती, म्हणजे पाणी आलं होतं, भरतीचं पाणी होतं आणि उत्तनला जायचं म्हणजे ती खाडी पार करून पलीकडे जावं लागायचं आणि त्यावेळेला तिथे बोट वगैरे काहीच नव्हते. आनंद भारती महाराजांनी रुमाल घेतला, त्यांनी तो पाण्यावर ठेवला आणि त्याच्यावर उभे राहून त्यांनी ती खाडी पार केली आणि उत्तनला गेले. त्याच्यानंतर एक अशी गोष्ट आहे की आनंद भारती महाराज नगरला पण त्यांचे काही भक्त होते. त्या भक्तांनी त्यांना नगरला बोलवलं होतं. तिथे ते जेव्हा आनंद भारती महाराज तिथे नगरला गेले आणि सकाळी नदीमध्ये जेव्हा आंघोळ करत होते, आजूबाजूला काही ब्राह्मण त्यांच्या आजूबाजूला पोहत होते. त्यांनीसुद्धा त्यांची मस्करी करायला सुरुवात केली, टिंगल करायला सुरुवात केली. आनंद भारती महाराज काही बोलले नाहीत, उठले, पाण्यावरून चालत ते नदीच्या मध्यभागी गेले आणि तिथे ध्यानस्थ जाऊन पाण्यावर ते ध्यानस्थ बसले. हे पाहून तिकडे ते ब्राह्मण होते जे टिंगल करतो मस्करी, ते अचंबित झाले. त्यांना त्यांचा म्हणजे आनंद भारती महाराज कोण आहेत हे त्यांना जेव्हा समजलं त्यावेळेस मात्र त्यांनी त्यांची क्षमा मागितली आणि ते त्यांना शरण गेले. अशीच अजून एक गोष्ट आहे की आनंद भारती महाराजांची एक कुत्री होती, ती त्यांना खूप आवडायची. एकदा ते आपल्या दत्त मंदिरामध्ये जेवायला बसले होते आणि जेवताना काय झालं की त्या कुत्रीने त्यांच्या ताटामध्ये तोंड घातलं आणि हे बघितलं. तिथे एक व्यक्ती उभी होती, ते मास्तर होते, त्याने ते बघितलं आणि त्यांना राग आला. त्यांनी कुत्रीला मारलं. कुत्रीला मारल्यानंतर आनंद भारती महाराजांना त्याचा राग आला. ते उठले आणि त्यांनी भटजीच्या एक कानाखाली वाजवली. ते तिथे पडले आणि मास्तर पडले आणि बेशुद्ध झाले. काही वेळाने जेव्हा त्यांना शुद्ध आली आणि त्यांनी जे काही दृश्य बघितलं, म्हणजे त्यांनी बघितलं की आनंद भारती महाराज ज्या ताटात जेवत होते, आनंद भारती महाराज आणि त्यांच्याबरोबर दत्तगुरू, हे दोघं आनंद भारती महाराज आणि दत्तगुरू हे एकाच ताटामध्ये जेवत आहेत, असा त्यांना दृष्टांत झाला, असं हे त्यांना दृश्य दिसलं. म्हणजे किती भाग्यवान, म्हणजे अशा या परिस्थितीमध्ये त्यांना दत्तगुरूंचं दर्शन झालं. आणखीन एक गोष्ट अशी आहे, म्हणजे हे काही चमत्कार असे आहेत की एक व्यक्ती तिथे राहत होती. ती व्यक्ती नेहमी यांचा द्वेष करायची, आनंद भारती महाराजांचा. नको ते तिथल्या लोकांना त्यांची अफवा पसरवायचे. आनंद भारती महाराजांची एक भक्तिण होती, तिचं नाव द्वारकाबाई म्हणून त्यांना म्हटलं जायचं. त्या द्वारकाबाई त्यांचं नाव होतं. आणि ही व्यक्ती लोकांना अफवा अशी पसरवायची की या दोघांचं काहीतरी अनैतिक संबंध आहे वगैरे असं.
लोकांमध्ये सगळ्या लोकांना ते सांगत सुटायचे. लोकांना माहिती होतं आणि लोक म्हणायला लागले, अरे तू काय वेड्यासारखा बोलतोयस असं. कारण लोकांना आनंद भारती महाराज हे कोण आहेत हे माहिती होतं. ते सांगायचे त्याला की अरे बाबा असं काय करू नकोस, परिणाम काहीतरी भयंकर होईल, वेगळे परिणाम काहीतरी होतील. पण तो काही ऐकत नव्हता. तो रेल्वेमध्ये वर्कशॉपमध्ये कामाला होता आणि असंच काही दिवसांनी नंतर अचानक त्याला वर्कशॉपमधनं नोकरीवरनं त्याला काढण्यात आलं आणि त्याची परिस्थिती इतकी गंभीर झाली की एक वेळचं जेवणसुद्धा त्याच्या नशिबी नव्हतं. नंतर तिकडच्या लोकांनी मग त्याला समजावलं आणि सांगितलं, तू जाऊन द्वारकाबाईंची माफी माग आणि त्यांना शरण जा. त्याला कुठून बुद्धी सुचली, त्यांनी ते लोकांचं ऐकलं आणि त्यांनी द्वारकाबाईंची माफी मागितली आणि सांगितलं, मी चुकलो, मला क्षमा करा. त्यांनी त्याला क्षमाही केली आणि चमत्कार असा झाला की काही दिवसातच त्याला ज्या नोकरीवरनं काढण्यात आलं तिथून पत्र आलं की तुम्ही कामावर परत रुजू व्हा. म्हणजे असे काही आनंद भारती महाराजांच्या बाबतीत असे काही चमत्कार घडले. आनंद भारती महाराजांनी 21 अध्यायाची गुरुलीला अमृत ही पोथी गोपाळराव विध्वंस यांच्याकडनं लिहून घेतलेली आहे. ती पोथी आजही लक्ष्मीनारायण देऊळ आहे नौपाड्याला, त्या देवळामध्ये ही पोथी अजूनही आहे. तिथेच आनंद भारती महाराजांची समाधीही त्याच देवळामध्ये आहे. हे छोटंसं देऊळ आहे आणि या देवळाला स्वामी समर्थांचा मठच आहे, तो छोटासा नौपाड्याला. काही आणखी तिथे जर कधी ठाण्याला गेला तर ह्या मंदिराला सुद्धा तुम्ही नक्कीच भेट द्या. हे दत्त मंदिर आणि यांची आनंद भारती महाराजांची समाधी मंदिर हे खूप छान आहे. छोटंसं आहे पण खूप छान आहे. आता पुढे काय झालं, 1901 साली मार्गशीर्ष महिना होता, पंचमीला आनंद भारती महाराजांनी आपल्या सगळ्या भक्तांना बोलावलं त्या दिवशी आणि सगळे भक्त बसले होते. त्यांनी सांगितलं, आपण आता भजन कीर्तन करूया, नामस्मरण करूया. भजन कीर्तन नामस्मरण वगैरे झाल्यानंतर आनंद भारती महाराजांनी स्वामींची आरती केली आणि आनंद भारती महाराज पंचतत्वामध्ये विलीन झाले. त्यांनी त्याच दिवशी तिथे देह सोडला, समाधी घेतली आणि नंतर मग आपल्या सगळ्या भक्तांनी आनंद भारती महाराजांची दत्तगुरूंच्या म्हणजे त्या देवळातून मिरवणूक काढली आणि त्यांना आनंद भारती महाराजांना आता जिथे ती समाधी मंदिर आहे म्हणजे स्वामीनारायणचं मंदिर आहे तिथपर्यंत वाजत गाजत त्यांची मिरवणूक तिथपर्यंत नेली आणि तिथे आनंद भारती महाराजांची त्यांना तिथे समाधीस्थ केलं आणि तिथे त्यांची समाधी बांधली गेली. आणि अशा पद्धतीने 70 वर्षाची ही कारकीर्द आनंद भारती महाराजांची म्हणजे स्वामीमय झालेले हे आनंद भारती महाराज 70 वर्षाची कारकीर्द इथे त्यांची संपली, म्हणजे इथे त्यांचं कार्य संपलं. ही गोष्ट जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही पाठवा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.